क्षेत्रामध्ये येत्या 1 मे पासून महाराष्ट्र दिनापासून परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य जे आहे ते करण्यात आलेलं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात कडक इशारा दिला असून आता केवळ परवाना असून चालणार नाही, तर चालकांना मराठी लिहिता वाचता येणंही गरजेचं असणार आहे। या नियमाची अंमलबजावणी राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे। या मोहिमेदरम्यान जर एखादा चालकाला मराठी भाषेचं ज्ञान नसल्याचं आढळलं तर त्याचा परवाना रद्द केला जाईल। प्रादेशिक भाषा आणि स्थानिक प्रवाशांशी होणारा संवाद सुलभ व्हावा या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात आरटीओचे आमचे सगळे अधिकारी आहेत, ते रस्त्यावर उतरून ज्या वाहन चालक म्हणजे रिक्षा असू द्या किंवा टॅक्सी असू द्या त्यांना मराठी येणं जे अनिवार्य महाराष्ट्राच्या राज्य शासनाची भूमिका आहे। 2019 साली राज्य शासनाचा GR आला की महाराष्ट्रामध्ये जर रिक्षा चालवायची असेल किंवा टॅक्सी चालवायची असेल आणि त्यासाठी त्यांना जर परवाना घ्यायचा असेल, म्हणजे परवाना असू द्या किंवा त्यांना जो काही बॅच असू द्या किंवा लायसन्स असू द्या, त्यांना येणं बंधनकारक आहे। आणि ती मोहीम